माननीय मुख्यमंत्रीजी पृथ्वीराजजी चव्हाण, सकाळ मीडिया ग्रुपचे चेअरमन प्रतापरावजी पवार, संचालक अभिजित, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वेळुकर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आणि त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की या ठिकाणी सर्व आपण स्त्रियाच जास्त आहात, तेव्हा माता भगिनींनो, या ठिकाणी जे आपण आज जमलेलो आहोत तो एकूण तुम्ही हा हॉल पाहिल्यानंतर एक लक्षात येईल की या हॉलमध्ये बसणं हाच एक मोठा योग आहे. आणि ही वास्तू अशी तयार केलेली आहे की त्या वास्तूला स्वतःची एक प्रतिष्ठा आणि ती वास्तू जे कोणी वापरतील त्यांना एक प्रतिष्ठा मिळेल. तेव्हा हे जे स्त्री प्रतिष्ठा अभियान आहे त्या अभियानासाठी याच्याहून उत्तम अशी दुसरी कुठलीही वास्तू मिळणं शक्य नाही. आणि त्यातल्या त्यात हा जो हॉल आहे तो 250 वर्षापूर्वी ठेवलेला आहे. तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून स्त्री प्रतिष्ठा हा महत्त्वाचा विषय आहे. सध्या आपण पाहतो भ्रूणहत्या, स्त्रियांचे होणारे विटंबन असे सर्व विषय चर्चेत आहेत. परंतु सर्वप्रथम आधी एकेका छोट्या विषयाला हात न घालता, छोट्या अर्थाने या की प्रतिष्ठेच्या पुढे हे विषय छोटे आहेत. मूळ स्त्रीची प्रतिष्ठाच महत्त्वाची आणि ती पणाला लागलेली आहे. आणि कुठल्याही प्रकारे स्त्रीला काहीतरी द्यायचं आहे किंवा समाजाने स्त्रीला अधिकार द्यावेत वगैरे असं नाही. कारण स्त्री शब्दामध्येच आधी त्र ज्या ज्या ठिकाणी असतो, पुत्र असतो तो त्रायते या अर्थाने असतो आपल्या मराठी भाषेत. स्त्री शब्दामध्ये त्र जो आहे तो सर्व समाजाला तारणारी ती स्त्री अशा तऱ्हेने आपल्याला शब्द हा मिळालेला आहे. आणि या स्त्रीचीच प्रतिष्ठा ज्या वेळेला पणाला लागते तेव्हा देश असो, राष्ट्र असो, कुठलं जग असो, सर्व काही ठीक चालणार नाही. आणि त्या दृष्टीने हे अभियान सकाळ मीडिया ग्रुप आणि साम वाहिनीनी जे सुरू करतायत तर त्याचा खूपच महत्त्व आणि आजच्या या काळात त्याची अत्यंत गरज आहे. मग स्त्रीचं जे स्वतःची प्रतिष्ठा आहे त्यात अगदी पहिल्यांदा येईल स्त्रीचं स्वतःचं आरोग्य. बाहेरचा कोणीही आपल्यावरती कसलाही अटॅक करेल म्हणून जरी एखादी विद्या शिकली कराटेसारखी तरी मुळामध्ये जर प्रकृती बरोबर नसेल आणि कितीही वरच्या हुद्द्यावर असलेली व्यक्ती आहे त्याला स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःचं सुख जे आहे ते स्वतःच्या आरोग्याशिवाय अनुभवता येत नाही. म्हणजे मी डॉक्टर आहे म्हणून हा मुद्दा पहिल्यांदा घेतला, परंतु सर्वच बाबतीत आज पुन्हा एकदा स्त्री आहे तिची प्रतिष्ठा जेवढी सांभाळली जाईल तेवढंच आपल्याला भविष्य आहे. अन्यथा संपूर्ण जगातच ही अडचण उत्पन्न झालेली आहे आणि त्या दृष्टीने लहान मोठ्या चळवळी सुरू आहेत. त्यातल्या त्यात सकाळ माध्यम समूहाने हा मोठा विचार करून एक आपलं हे मोठं असं अभियान घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपणा सर्वांच्या सूचना जशा येतील त्याप्रमाणे हा कार्यक्रम राबवला जाईल. या ठिकाणी मी या सर्व उपक्रमाला, अभियानाला सुयश चिंतितो आणि थांबतो. धन्यवाद.